मैत्रीच्या थोडं पलीकडे होतं आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे. स्वप्नाप्रमाणे पण खरे काही नाव नसावे तू रे माझा मितवा. स्वागत आहे मित्रांनो, मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण एका नवीन कॉन्टेंटवरती आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. तुम्ही डेमोही बघितला असेल तर तुम्ही असे रिटर्स क्रिएट करू शकता. त्यासाठी आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ समजून जाईल. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करू द्या. तर आजचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथून जाऊन अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. तसंच आज जे काय आपण मटेरियल वापरलेलं आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल. या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तसंच आपल्या बीट मार्कची प्रेसेटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तेथून बीट मार्क सिम्पली डायरेक्टली अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल. इथं अशा प्रकारे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. नंतर बीट मार्क सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला पहिल्यांदा ग्रुप 1, ग्रुप 2 सॉंग्स आणि खालचे लेयर्स बघायला मिळतील. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. ग्रुप 1ला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला एडिट ग्रुपचा एक ऑप्शन बघायला मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ते लेयर्स बघायला मिळतील. तर आपल्या खालच्या लेयरला क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून या 4 नंबरपैकी ह्या 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे इथे गॅलरी ओपन होऊन जाईल. इथून आपली मटेरियलची फाईल सिम्पली आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. आणि हे जे काय आपल्या इथे इमेज तुम्हाला जे इमेज ॲड करायचे तुम्ही ते इथे ॲड करू शकता. आपण डेमोसाठी हे इमेज घेतलेलं आहे. सिलेक्ट करून घ्यायचं, नंतर प्लस चिन्हावर क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे इमेज इथं ॲडजस्टही करता येऊ शकतो. तुम्ही ॲडजस्ट करू शकता. नंतर अशा प्रकारे हे बघायला मिळतं. त्यातून बॅग निघायचं आहे. पुन्हा काय करायचं आहे, सुरुवातीला आत्ता जे काही आपण इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज पुन्हा एकदा आपल्याला इथं अशा प्रकारे इथून ॲड करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटला जाऊन अशा प्रकारे ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला इथं इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. नंतर समोर लॉंग प्रेस करून हे इमेज आपल्याला बॅकग्राऊंडला म्हणजेच ग्रुप 1च्या खाली बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. नंतर त्या इमेजला क्लिक करून ब्लेंडिंग ऑपोजिटला क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला इथं 100% येते. इथं 30% ब्लेंडिंग, 25% ते 30% अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे ही इमेज दिसून येईल. तसंच आपल्याला पुन्हा पुढच्या ग्रुपवरती जायचं आहे. पुन्हा ग्रुप 1ला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करून खालच्या इमेजला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती यायचं आहे. या 4 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन सिम्पली या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला पुढचं इमेज इथं जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यातून बॅक निघून बरोबर त्यानंतर बीटला येऊन पुन्हा इथं प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तेच आपल्याला इमेज इथं जे आधी आपण ॲड केलेलं त्याची इमेज इथं ॲड करून इथं अशा प्रकारे याची ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत जाऊन बरोबर त्या या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे. नंतर हे इमेज समोर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. पुन्हा इमेजला क्लिक करून ब्लेंडिंग ऑपोजिटला क्लिक करून इथं 30% ऑपोसिटी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे इथं ॲडजस्ट होऊन जाईल. सिम्पली 3 नंबरच्या लेअरला आपल्याला तसंच एडिट ग्रुप करून खालच्या इमेजला आपल्याला इथं जे काही इमेज असेल ते चेंज करून तुमचं इमेज तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे इथं इमेज ॲड होऊन जाईल. तुम्ही तुमचं कोणतं इमेज इथं ॲड करून असा व्हिडिओ क्रिएट करू शकता. तर नंतर काय करायचं आहे, बरोबर त्या बीटवरती येऊन त्या बॅकग्राऊंडला आपल्याला इमेज पुन्हा एकदा इथं अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर ते आपण इथं ॲड करून घेऊया. नंतर इथं ॲडजस्ट पण करून घ्यायचं आहे आणि लेंथ पण बरोबर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आणि नंतर आपली जी काही इमेज आहे ते बॅकग्राऊंडला घेऊन याच्यानंतर आपल्याला ब्लेंडिंगची याची काळजी घ्यायची आहे. ब्लेंडिंग आपल्याला 30% इथं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे होऊन जाईल. तर इथून पुढे जे काय आपले 12 सेकंदापासून जे पुढे बीट आहेत त्या प्रत्येक बीटवर आपल्याला इथे एक इमेज इथं ॲड करत जायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज इथे सिलेक्ट करून इथे ॲड करून घ्यायचे. नंतर पुढच्या बीटपर्यंत जाऊन बरोबर याची लेंथ अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. परत पुढचा इमेज आपल्याला ॲड करून इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला लेंथ बरोबर पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. असंच आपण प्रत्येक बीटवरती इमेज ॲड करून घेऊया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. अशा प्रकारे आपल्याला इथं सर्व इमेजेस ॲडजस्ट झालेले बघायला मिळतील. अशाच प्रकारे आपण इथं प्रत्येक इमेज ॲडजस्ट करून घेतलेला आहे. तर नंतर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. इथं आपल्याला 12 सेकंदाच्या बीटला इथं आपल्याला एक इफेक्ट म्हणून एक व्हिडिओ बघायला मिळणार आहे. त्याच्यासमोर लॉंग प्रेस करून हा व्हिडिओ बॅकग्राऊंडला तो पुढे घेऊन यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याचा इफेक्ट जो काय तो इथं बघायला मिळेल. तर या व्हिडिओच्या लेअरला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटला आणि त्याच लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून ते पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला इथं पुढच्या प्रत्येक बीटवरती ही लेअर इथे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या व्हिडिओला एक स्पेशल इफेक्ट इथं मिळून जाणार आहे. अशा प्रकारे आपण इथं सर्व इफेक्ट बीटला लेअर पेस्ट करून घेतलेली आहे.
नंतर काय करायचं आहे, पुन्हा 12-12 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे, पुन्हा प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. तर आजचं जे काय आपलं स्पेशल वर्ड PNG आपण तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये दिलेलं आहे ते सिम्पली तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे PNG याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत जाऊन या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे. नंतर हे PNG तर आपल्याला खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनच्या ऑप्शनला क्लिक करून 2 नंबरला यायचं आहे. रोटेशनला येऊन आपल्याला सिम्पली रोटेशन जे काय ते 8 ते 10 करून घ्यायचं आहे आणि हे इथं आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर हे इथे ॲडजस्ट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी सिम्पली काय करायचं, तुम्ही बॅक निघायचं आहे आणि ॲरो चिन्हावर क्लिक करून व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे ऑटोमॅटिक एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जर काय प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टावरती मेसेज करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.